तुमचे सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये डोनट्स ही रेसिपी पाहणार आहोत। लहान मुलांना तर खूपच आवडतात। चला तर मग आपण ही रेसिपी घरच्या घरीच बनवूया। चॉकलेटने गार्निशिंग केल्यामुळे लहान मुलांना ही रेसिपी खूपच आवडते आणि जर तुम्ही ह्या पद्धतीने जर डोनट्स बनवलात तर तुमचे डोनट्स बिघडणार नाहीत आणि अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतील। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। एका बाउलमध्ये आपल्याला अगदी कोमट, अगदी जास्त गरम नाही, 1/4 कप दूध घ्यायचं आहे, म्हणजे 60 ml दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी कोमटच पाणी 1/4 कप प्लस 1 टेबलस्पून म्हणजे 75 ml पाणीसुद्धा कोमट करून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर 1/4 कप म्हणजे 40 ग्रॅम साखर घ्यायचं आहे। त्याच्यातील 1 चमचा हवा आहे, राहिलेला आपण तसंच ठेवून द्यायचं आहे, नंतर लागणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा टेबलस्पून ड्राय ईस्ट घ्यायचं आहे, म्हणजे 6 ग्रॅम आपल्याला ड्राय ईस्ट घ्यायचं आहे आणि ते कोमट पाणी आणि कोमट दुधामध्ये आपल्याला आणि 1 चमचा साखर घालून ते ड्राय ईस्ट ॲक्टिवेट होण्यासाठी झाकण लावून 10 मिनिटासाठी बंद करून ठेवायचं आहे। आता 10 मिनिटानंतर आपलं ईस्ट ॲक्टिवेट झालेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने ईस्ट आपलं ॲक्टिवेट होऊन वरती आलेलं आहे। आता एका दुसऱ्या बाउलमध्ये आपल्याला मैदा 2 कप म्हणजे 300 ग्रॅम मैदा घ्यायचा आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून मीठ घालायचं आहे, म्हणजे 5 ग्रॅम मीठ घालायचं आहे। आता आपल्याला राहिलेले जे पिठी साखर होतं ते घालून घ्यायचं आहे आणि दही घालायचं आहे। 1/4 कप दही म्हणजे 60 ग्रॅम दही घालून घ्यायचं आहे। दही जे आपलं रेग्युलर घरी असतो तेच दही घ्यायचं आहे। तेल आपल्याला एकूण 30 ग्रॅम तेल लागणार आहे, म्हणजे 2 ते 3 चमचे तेल लागणार आहे। ते आपल्याला आधी 2 चमचे घालून घ्यायचे आहेत, नंतर लागतं त्याच्यामुळे ते तेल तसंच ठेवून द्यायचं आहे। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हातानेच आणि आपलं आता ईस्ट जे ॲक्टिवेट झालेलं होतं ते त्याच्यामध्ये मिक्स करून मिश्रण व्यवस्थित चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे। आता आपण राहिलेलं तेल जे होतं ते 2 चमचे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी अगदी छान पद्धतीने त्याला मळून घ्यायचं आहे। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अगदी छान पद्धतीने अशाच पद्धतीने जर मळून घेतलात तर तुमचे डोनट्स अगदी सॉफ्ट आणि खूप स्पॉन्जी, खायला खूप मस्त लागतील। त्यामुळे मळण्यासाठी तुम्ही अजिबात गडबड करू नका। अशाच पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे 10 ते 15 मिनिटासाठी। त्याच्यानंतर आता एका भांड्यामध्ये आपल्याला त्याला 1 तासांच्यासाठी ठेवून द्यायचं आहे। ज्या भांड्यामध्ये आपण ठेवणार आहोत कणिक त्या भांड्याला थोडं तेल लावायचं खालच्या साईडला आणि आतल्या साईडने फोल्ड करत त्याला 1 तास किंवा 1.5 ताससुद्धा चालेल। 1 तासांच्यासाठी अशाच पद्धतीने आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि वरती थोडं तेल लावायचं आहे। झाकण लावून आपल्याला याला 1 ते 1.5 तासांच्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता 1 ते 1.5 तासानंतर तुम्ही आपलं कणिक बघू शकता किती छान पद्धतीने फुललेलं आहे, अगदी डबल त्याच्यापेक्षाही जास्त फुललेलं आहे। आता आपल्याला डोनट्स लाटून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी आता एका पळपुट्यावरती आपल्याला थोडं मैदा भुरभरून घ्यायचा आहे आणि जेवढं आपल्या पळपुट्यावरती मावेल तेवढं आपल्याला कणिक घ्यायचं आहे आणि आतल्या साईडने कणिकसुद्धा अशाच पद्धतीने अगदी वरूनसुद्धा आपण मैदा घालून घ्यायचा आहे आणि डोनट्स लाटून घ्यायचे आहेत। जाडी तुम्ही अशा पद्धतीने ठेवून
घेऊ शकता। आता आपल्याला डोनट्ससाठी अशा पद्धतीने नोझल होल पाडण्यासाठी किंवा तुम्ही टोपन, लहान टोपनचा सुद्धा वापर करू शकता आणि एक वाटी घ्यायची आहे, ज्या साईजचे आपल्याला डोनट्स पाडायचे आहेत त्या साईजचे। अशा पद्धतीने आपण डोनट्सचे आकार देऊन घ्यायचा आहे आणि मध्ये अशा पद्धतीने जर तुमच्याकडे नोझल नसेल तर तुम्ही लहान टोपन जरी असेल तर त्याच्यान सुद्धा करू शकता। आता एका प्लेटमध्ये ह्या डोनट्सना सुद्धा आपल्याला 1 तासांच्यासाठी किंवा अर्धा तासांच्यासाठी ठेवून द्यायचं आहे। त्याच्यामुळे एका प्लेटमध्ये मैदा भुरभुरायचा आणि हे सर्व डोनट्स आपले ठेवून द्यायचे आहेत। आता कॉटनच्या कापड झाकून आपल्याला अर्धा किंवा 1 तासांच्यासाठी अशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे। परत एकदा तुम्ही बघू शकता 1 तासाने आपले डोनट्स किती छान पद्धतीने फुललेले आहेत, डबल झालेले आहेत। साधारण इथे माझे 18 ते 19 डोनट्स झालेले होते। मी अशाच पद्धतीने सर्व केलेले आहेत। आता इथे तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे, रेग्युलर तेल आपलं जे आपण भाजीला ते वापरतो ते, आणि सर्व डोनट्स अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहेत। खालची बाजू थोडी लाल झाली किंवा गोल्डन कलर आला तर तुम्ही दुसरी बाजू सुद्धा पलटून तळून घेऊ शकता। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व डोनट्स तळून घ्यायचे आहेत। आता आपले सर्व डोनट्स तळून झालेले आहेत। साधारण 18 ते 19 डोनट्स माझे झालेले आहेत 300 ग्रॅम मैद्यामध्ये। अगदी छान, अगदी सॉफ्ट डोनट्स जसे मार्केटमध्ये मिळतात त्याच्यापेक्षा सुद्धा छान डोनट्स बनतात। आणि लहान मुलांना जर तुम्ही घरीच डोनट्स बनवून दिला तर हायजीनचा विचार केला तर अगदी छान होतील। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता। आपण घरच्या घरी सुद्धा अगदी छान पद्धतीने जाळीदार किती सॉफ्ट बनलेले आहेत डोनट्स ते बनवून देऊ शकतो आणि घरी जर आपण बनवलं तर मुलंसुद्धा खूप खुश होतील। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता, खूप छान डोनट्स बनतात। आता ह्याला आपल्याला चॉकलेटनी गार्निश करायचं आहे। चॉकलेटनी गार्निश करण्यासाठी मार्केटमध्ये अशा पद्धतीने डार्क कंपाऊंड किंवा मिल्क कंपाऊंड चॉकलेटचे मिळू शकतात। तुमच्याकडे हे जरी नसेल तर मी हे कंपाऊंड थोडं एका बाउलमध्ये कट करून घेतलेले आहे लहान लहान पीसेसमध्ये। आता ह्याला आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। मेल्ट करण्यासाठी इथे मी अगदी कडक पाणी घेतलेलं आहे आणि ते बाउल मी अशा पद्धतीने त्या गरम पाण्यावरती ठेवलेलं आहे। गॅसवरती ठेवण्याची गरज नाही। चॉकलेट अशा पद्धतीने जर तुम्ही मेल्ट केला तर मेल्ट होऊ शकतं। जर तुमच्याकडे अशा पद्धतीने कंपाऊंड नसेल तर दुकानात किंवा मार्केटमध्ये डेअरी मिल्क, कॅडबरी मिळतात, ते सुद्धा तुम्ही मेल्ट करून मुलांना खायला देऊ शकता। तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने सॉफ्ट बनलेले आहेत डोनट्स। आता एका साईडने आपल्याला डोनट्सना चॉकलेटमध्ये डीप करायचं आहे। अशाच पद्धतीने सर्व डोनट्सना तुम्ही वरून चॉकलेट डीप करू शकता। आता याला थोडं अट्रॅक्टिव्ह आणि अजून छान दिसण्यासाठी इथे मी थोडे स्प्रिंकल्स लावत आहे। वेगवेगळे स्प्रिंकल्स मार्केटमध्ये मिळू शकतात, त्याच्यावरती ते लावून घ्यायचे आहेत। लहान मुलांना खूप आवडतात डोनट्स, त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता। माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।